नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे लर्न लिफ्ट मराठी. तर आज आपण शिकणार आहोत डिपेंडन्सी इंजेक्शन आणि सर्व्हिसेस. तर सुरुवातीला आपण माहिती घेऊया डिपेंडन्सी इंजेक्शनबद्दल. तर डिपेंडन्सी इंजेक्शन जे असतं ते ॲक्च्युली अँग्युलरचं फंडामेंटल डिझाईन पॅटर्न आहे, जिथे सिंगलटन पॅटर्न जे आहे आपण यूज केलं जातं. तर सिंगलटन पॅटर्न काय असतं, एक सिंगल इन्स्टन्स असतो एखाद्या डिपेंडन्सीचा, तो थ्रूआउट ॲप्लिकेशन जे आहे यूज केलं जातं, मेंटेन केलं जातं. आणि जेव्हा गरज पडेल त्यावेळेस तो जो इन्स्टन्स आहे तो नष्ट केला जातो किंवा डिस्ट्रॉय केला जातो. तर सिंगलटनचं एक्झाम्पल काय आहे, तर अँग्युलरमध्ये स्पेसिफिकली सर्व्हिसेस खूप वाईडली यूज केले जातात. तर सर्व्हिसेस जे आहेत ते खूप चांगले एक्झाम्पल आहे सिंगलटन डिझाईन पॅटर्नचं. आणि सर्व्हिसेसचाच वापर आपण जो सिंगल इन्स्टन्स आहे त्याचा तो थ्रूआउट ॲप्लिकेशन यूज करण्यासाठी आपण करत असतो. तर कोणत्या पद्धतीने डिपेंडन्सी इंजेक्शन जे वर्क होतं ते आपण बघूया. तर नेमकं सिंगलटन डिझाइन आहे आणि सिंगल इन्स्टन्स आहे, थ्रूआउट ॲप्लिकेशन यूज केला जातो. परंतु तो यूज करायचा कसा? तर यूज करण्यासाठी आपल्याला तो जो ती जी डिपेंडन्सी आहे, ती डिपेंडन्सी आपल्याला जिथे ती डिपेंडन्सी कन्झ्युम होते, त्या डिपेंडन्सी जिथे वापर होतोय, तर तिथे आपल्याला ती इंजेक्ट करावी लागते. ते इंजेक्ट कसं? ते इंजेक्ट करण्यासाठी आपल्याकडे ॲट द रेट इंजेक्टेबल जे आहे, ते डेकोरेटर यूज केलं जातं. तर आपण वळूया विज्युअल स्टुडिओ कोडकडे. तर आपल्याकडे एक सर्व्हिस आहे क्रिएट केलेली, तुम्ही इथे पाहू शकता. तर ही जी सर्व्हिस आहे, क्रिएट मी केलेली आहे अशा पद्धतीने या कमांडद्वारे. तर तुम्ही इथे पाहू शकता NG जनरेट सर्व्हिस आणि कॉमन सर्व्हिस अशा पद्धतीने आपण जी सर्व्हिस आहे ती क्रिएट केलेली आहे. तर इथे सर्व्हिसच्या जागी तुम्ही एस सुद्धा लिहू शकता, काही इश्यू नाही आहे. एस जरी लिहिलं, जसं आपण डिरेक्टिव्हसाठी डी लिहिलं होतं, कंपोनंटसाठी सी लिहिलं होतं, त्या पद्धतीनं तुम्ही सर्व्हिसेससाठी तुम्ही एस सुद्धा लिहू शकता. तुमची जी सर्व्हिस आहे ती क्रिएट केल्या जाईल. तर तुम्ही पाहू शकता, आता ही एक नॉर्मल क्लासच आहे नाही का. इकडे जर लक्ष दिलं तुम्ही तर एक्सपोर्ट क्लास कॉमन सर्व्हिसेस आहे. आपण हिला एक्सपोर्ट करतोय जेणेकरून ही जी क्लास आहे दुसरीकडे आपल्याला इम्पोर्ट करता आली पाहिजे. परंतु आता फरक एवढाच आहे की जसे की आता ही कंपोनंट क्लास आहे. तर आता कंपोनंट क्लास म्हणून आपण का म्हणतो हिला, आता ही पण सुद्धा एक नॉर्मल टाईपस्क्रिप्ट क्लासच आहे. तर फरक याचा डेकोरेटरचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता ॲट द रेट कंपोनंट डेकोरेटर आहे याला. आणि सेम डिरेक्टिव्ह बद्दल सुद्धा असतं. डिरेक्टिव्ह सुद्धा एक नॉर्मल टाईपस्क्रिप्ट क्लासच असते. परंतु तिथे जे डेकोरेटर आहे ते ॲट द रेट डिरेक्टिव्ह डेकोरेटर आहे ते यूज केलं जातं. त्याच्यामुळं ती जी क्लास आहे ॲज अ डेकोरेटर म्हणून ती ट्रीट केली जाते. तर तसंच आहे सेम. ज्यावेळेस तुम्ही एखाद्या क्लासला ॲट द रेट इंजेक्टेबल हे जे डेकोरेटर आहे, डेकोरेटर जेव्हा तुम्ही यूज करता, तर ती जी क्लास आहे ती ॲज अ डिपेंडन्सी इंजेक्टर एंटिटी म्हणून कन्सिडर केल्या जाते. आणि ही जी एंटिटी आहे आपल्याला जिथे गरज आहे तिथे आपल्याला प्रत्येक डिरेक्टिव्ह असो किंवा कंपोनंट असो, तिथे आपल्याला ही जी क्लास आहे ही ॲज अ सर्व्हिस किंवा ॲज अ तुम्ही म्हणू शकता रिसोर्स म्हणून आपण त्याच्यामध्ये इंजेक्ट करतो. ठीक आहे, तर यालाच डिपेंडन्सी इंजेक्शन असं म्हणतात. तर डिपेंडन्सीला इंजेक्ट करणं म्हणजेच डिपेंडन्सी इंजेक्शन. आणि क्लासेस जे असतात, नॉर्मल क्लासेस असो किंवा डिरेक्टिव्ह असो, अँग्युलर काय करतं की यांना एक ऑपॉर्च्युनिटी देतं की तुम्हाला जे काही लागतंय ते तुम्ही बाहेरून तुम्ही इंजेक्ट करून घेऊ शकता. म्हणजेच कसं, आता फॉर एक्झाम्पल आपल्याकडे फॉर्म आहे. आता हे एक्झाम्पल देतो तुम्हाला. आता फॉर्म फिल केला आपण, त्याच्यानंतर सबमिटवर क्लिक केलं, तर तुम्ही पाहू शकता आपल्याला API कॉलची गरज पडणार आहे. तर तो API कॉलचा जो कोड आहे आपण या रिएक्टिव्ह फॉर्म कंपोनंटमध्ये लिहिणार आहोत का इथे. जर लिहिला आपण, इन केस समजा आता आपण इथे लिहिला आहे तो कोड, या सबमिट बटनवर आपण तो कोड लिहिला आहे आणि लिहून समजा डेटा जो आहे तो पोस्ट केलेला आहे आपण दुसरीकडे. पण आता तो सेम जो कोड आहे तो आपल्याला मल्टिपल ठिकाणी यूज करायचा असेल, आणि विशेष म्हणजे कसं, मल्टिपल ठिकाणी यूज तर करायचं आहे, परंतु आपल्याला मल्टिपल इन्स्टन्सेस त्या क्लासचे करायचे नाही आहेत. सिंगल टनने यूज करायचं आहे. तर त्याच्यासाठी मित्रांनो आपल्याला ॲट द रेट इंजेक्टेबलद्वारे एखादी क्लास जी आहे किंवा एखादी सर्व्हिस आहे ती आपल्याला डेकोरेट करावी लागते, जेणेकरून या सर्व्हिसला आपण किंवा क्लासला जिथे कुठे गरज आहे तिथे आपण इंजेक्ट करता येईल आपल्याला. ठीक आहे. तर आता तेच एक्झाम्पल आहे APIचं. जर फॉर एक्झाम्पल तेच APIचं एक्झाम्पल किंवा ती जी मेथड आहे, आपण कोड जो आहे तो इथे लिहिलेला आहे एका फंक्शनमध्ये कॉल करून. तर ही जी सर्व्हिस आहे आपण सगळीकडे इंजेक्ट करून तो जो सेम कोड आहे आपण मल्टिपल ठिकाणी रियूज करू शकतो. ठीक आहे. तर याचे काही फायदे आहेत, मॉड्युलरिटी आहे, टेस्टेबिलिटी आहे, त्याच्यानंतर मेंटेन करू शकतो, मेंटेबिलिटी आहे आणि रियुजेबिलिटी आहे.
ठीक आहे. तर कोड मेंटेन करणं सोपं जातं, रियूज करणं सोपं जातं, टेस्ट करणं सोपं जातं, मॉड्युलरिटी येते. एक प्रत्येक मॉड्यूल वाईज आपण आता फॉर एक्झाम्पल एखादा मॉड्यूल आहे, त्या मॉड्यूलमध्ये जेवढे काही एपीआय कॉल आहेत तर त्याच्यासाठी आपण सेपरेट एक सर्व्हिस लिहू शकतो आणि त्या सर्व्हिसमध्ये त्या पर्टिक्युलर मॉड्यूल रिलेटेड जेवढे काही एपीआय कॉल असतील ते आपण लिहू शकतो. किंवा त्या मॉड्यूलच्या बाहेर सुद्धा त्या सर्व्हिसचा कुठे यूज होत असेल तर तिथे सुद्धा त्या सर्व्हिसमधले जे काही एपीआय कॉल आहेत ते तिकडे आपण यूज करू शकतो बाहेर. तर अशा पद्धतीचंच एक ओव्हरऑल कन्सेप्ट आहे डिपेंडन्सी इंजेक्शनचं. तर आता आपल्याकडे हे ॲट द रेट इंजेक्टेबल जे आहे हे डिरेक्टिव्ह आहे आणि त्याच्यामध्ये 3 ऑप्शन आहेत. पहिलं आहे बघा रूट आहे, प्लॅटफॉर्म आहे आणि एनी आहे. तर रूट कोणत्या केसमध्ये यूज होतं, तर ज्यावेळेस आपल्याला एक सिंगल इन्स्टन्स बनवायचा आहे त्या पर्टिक्युलर सर्व्हिसचा किंवा त्या इंजेक्टेबल क्लासचा आणि थ्रू आउट जे आहे सिंगल इन्स्टन्स आपल्याला यूज करायचा असेल तर त्या केसमध्ये रूट आपण यूज करतो. आणि राहिली गोष्ट प्लॅटफॉर्मची, तर प्लॅटफॉर्म कसं असतं, जेव्हा आपल्याकडे मल्टिपल ॲप्लिकेशन्स असतात, म्हणजेच एक टॉप लेवलचं ॲप्लिकेशन असतं आणि त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये मल्टिपल ॲप्लिकेशन्स असतात. तर मल्टिपल ॲप्लिकेशन्समध्ये सेम सर्व्हिस आपल्याला यूज करायची असेल तर आपण प्लॅटफॉर्म असं तिथं ऑप्शन देतो किंवा त्याची प्रोव्हाइडेड इनची व्हॅल्यू जी आहे प्लॅटफॉर्म देतो आपण. तर एक टॉप लेवलच्या ॲप्लिकेशनमध्ये सर्व्हिस असणार आहे आणि प्लॅटफॉर्म तिचं जर आपण व्हॅल्यू जर दिली तर टॉप लेवलची सर्व्हिस जी आहे तिचं इन्स्टन्स जे क्रिएट झालेलं आहे सिंगलटन म्हणजे एक सिंगल इन्स्टन्स ज्यावेळेस अँग्युलर क्रिएट करतो तर त्यावेळेस ते जे इन्स्टन्स आहे ते सगळ्या इंटरनल ॲप्लिकेशनमध्ये म्हणजे मायक्रो फ्रंट एंड ॲप्लिकेशनमध्ये ते यूज केलं जातं. ठीक आहे. तर त्याच्यानंतर आहे बघा एनी. तिसरं जे आता ऑप्शन आहे एनी आहे, तुम्ही इथे बघू शकता. एनी जर दिलं तर एनी जे आहे हे लेझी लोडिंगच्या कन्सेप्टमध्ये यूज केलं जातं. ठीक आहे. इथं फरक आहे. रूट आणि प्लॅटफॉर्म जवळपास सेम आहेत. फक्त फरक एवढाच आहे की इथे प्लॅटफॉर्ममध्ये आपण इनर ॲप्लिकेशन जे असतात, इनर ॲप्लिकेशन्स म्हणजेच मायक्रो फ्रंट एंड ॲप्लिकेशन्स म्हणू शकतो. तर मायक्रो फ्रंट एंड ॲप्लिकेशनमध्ये त्याचा यूज होतो आणि रूट जर केलं तर जे आता हे आउटर लेअरचं ॲप्लिकेशन आहे किंवा फक्त एक सिंगल ॲप्लिकेशन आहे आपल्याकडे, तर सिंगल ॲप्लिकेशनसाठी यूज केलं जातं. आता एनीमध्ये थोडा फरक आहे. एनीमध्ये कसं असतं, हे याचं जे वर्किंग आहे ॲज सेम ॲज रूट असतं. म्हणजेच त्या पर्टिक्युलर ॲप्लिकेशनमध्येच ते थ्रूआउट यूज होणार. परंतु लेझी लोडेड काही मॉड्यूल असतात. तर लेझी लोडेड मॉड्यूलमध्ये कसं असतं, की याचा एक वेगळा इन्स्टन्स क्रिएट केला जातो ज्यावेळेस ते मॉड्यूल लोड होतात त्यावेळेस. ठीक आहे. आता कधी-कधी कसं आता ईगर लोडिंग आणि जसं लेझी लोडिंगचा कन्सेप्ट जे आहे आपण राउटिंगमध्ये घेणारच आहोत. परंतु कसं असतं, कधी-कधी ऑन डिमांड मॉड्यूल पण आपण लोड करत असतो. तर त्या केसमध्ये ते मॉड्यूल जे आहे ते लोड झालेलं नसतात डोममध्ये किंवा त्यांना कॉल केलेलं नसतं. त्याच्यामुळे कसं असतं तिथे आपण डिपेंडन्सी ॲज अ डिपेंडन्सी याला देतोच आहे. ठीक आहे. परंतु ज्यावेळेस ते लोड होतील, तर त्यावेळेस त्या डिपेंडन्सीसाठी एक वेगळा इन्स्टन्स क्रिएट होतो, ज्यावेळेस तुम्ही त्याची व्हॅल्यू एनी देता. या प्रोव्हाइडेडची व्हॅल्यू एनी देत असाल त्यावेळेस. ठीक आहे. तर हे हे खूप महत्वाचं आहे प्रोव्हाइडेड इन ऑप्शन. तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये खूप विचारतात याच्याबद्दल. ठीक आहे. तर तुम्ही फरक लक्षात ठेवा तिन्हीमध्ये आणि कळालं नसेल तर तुम्ही पुन्हा रिवाइंड करून व्हिडिओ पाहू शकता. तर त्याच्यानंतर आपण आता काय करूया, ही जी सर्व्हिस आहे ॲज अ डिपेंडन्सी आपण या रिएक्टिव्ह फॉर्म कंपोनंट डॉट टी एसला देणार आहोत. तर कोणत्या पद्धतीने देऊ शकतो आपण, तर आपल्याला इथे इम्पोर्ट करायची ती सर्व्हिस. ठीक आहे. कॉमन सर्व्हिस इम्पोर्ट केल्यानंतर आता ॲज अ डिपेंडन्सी आपल्याला कन्स्ट्रक्टरमध्ये द्यावे लागतील. तर प्रत्येक टाईपस्क्रिप्टच्या क्लासमध्ये तुम्हाला डिपेंडन्सी इंजेक्ट करायची असेल तर तुम्हाला फक्त एक वे आहे, तो आहे कन्स्ट्रक्टर डिपेंडन्सी. ठीक आहे. तर इथे आपल्याला एक प्रायव्हेट व्हेरिएबल बनवायचा आहे अंडरस्कोर सर्व्हिस नावाचा. ठीक आहे. आणि याला टाईप द्यायचा आहे आपल्याला कॉमन सर्व्हिस. आता अंडरस्कोर सर्व्हिस का घेतलंय मी, कारण की आपल्याकडे रिअल टाईममध्ये जवळपास अ, हजारो म्हणजे शेकडो व्हेरिएबल्स आपण क्रिएट करत असतो. ठीक आहे. तर त्या केसमध्ये जे प्रायव्हेट व्हेरिएबल किंवा इंजेक्टेबल सर्व्हिसेसचे जे व्हेरिएबल्स असतात त्याला आपण अंडरस्कोरने देतो जेणेकरून आपल्याला इझिली ते जे आहेत आयडेंटिफाय करता आले पाहिजेत. ठीक आहे. तर त्याच्यामुळे आपण अंडरस्कोर त्याच्या नावाला लावत असतो सुरुवातीला. तर इथे तुम्ही पाहू शकता आता ही जी चेक ईमेल ॲक्सेस जी मेथड आहे ही आपण काय करणार आहोत सर्व्हिसमध्ये घेणार आहोत. चेक ईमेल एक्झिस्ट ही मेथड आपल्याला घ्यायची. इथून कॉपी करतो मी आणि सर्व्हिसमध्ये देतो आणि ज्या काही डिपेंडन्सीज आहेत त्या डिपेंडन्सीज आपण इकडे देऊया. तर ह्या डिपेंडन्सीज आहेत फॉर्म रिलेटेड आणि RxJS च्या आहेत काही डिपेंडन्सीज.
तर त्या आपण इथे पेस्ट करूया, जेणेकरून आपल्याला एरर येणार नाहीत. तर आता आपण काय करूया, ही जी चेक ईमेल एक्झिस्ट आहे ही आता सर्व्हिसमधून यूज करूया रिॲक्टिव्ह फॉर्ममध्ये. तर तुम्ही पाहू शकता आपल्याकडे ऑलरेडी एक व्हेरिएबल आहे अंडरस्कोरने, तर धिस डॉट. आता ज्यावेळेस इथे या व्हेरिएबल्समध्ये मी ज्यावेळेस बघणार अंडरस्कोर, तर त्यावेळेस मला लगेच कळणार की हे डिपेंडन्सी इंजेक्शनचं व्हेरिएबल आहे, बरोबर आहे. तर मी याला लगेच सिलेक्ट करणार आणि डॉट चेक ईमेल एक्झिस्ट जी मेथड आहे ती कॉल करणार. आता सगळं सेव्ह केल्यानंतर ज्यावेळेस मी इकडे फ्रंट एंडला येतो, तर त्यावेळेस तुम्ही होऊ शकता सगळेच्या सगळे जे आहे प्रॉपरली आपलं वर्क होणार. ठीक आहे, चेकिंग येणार, ईमेल असेल तर ते ईमेल एक्झिस्ट म्हणणार, ईमेल नसेल तर काहीच दाखवणार नाही. ठीक आहे, तर व्हॅलिडेशन आपलं प्रॉपरली वर्क होते. काय केलं आहे आपण, फक्त तो जो कोड आहे युटिल फंक्शनमधला तो कॉपी केला आहे आणि कॉमन सर्व्हिसमध्ये आपण दिलेला आहे. ठीक आहे, आणि कॉमन सर्व्हिसमधनं ही जी सर्व्हिस आहे ॲज अ डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणून आपण या क्लासला दिलेली आहे इथे कन्स्ट्रक्टरमध्ये. आणि तो जो प्रायव्हेट व्हेरिएबल आहे किंवा जी प्रॉपर्टी आहे क्लासची, ते प्रॉपर्टीद्वारे आपण ती मेथड जी आहे कॉल केलेली आहे. तर अशा पद्धतीचं डिपेंडन्सी इंजेक्शन वर्क होतं आणि अशाच पद्धतीने आपण डिपेंडन्सी इंजेक्शन जे आहे ते यूज करत असतो. तर जसं मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं, डिपेंडन्सी इंजेक्शन म्हणजेच काय, तर एखादी एंटिटी आहे, त्या एंटिटीला एखाद्या गोष्टीची गरज आहे तिचं परफॉर्मन्स किंवा त्याला फंक्शन करण्यासाठी. ठीक आहे, आता एक्झाम्पल आपण घेतलं होतं, याला व्हॅलिडेट लावायचं आहे. ठीक आहे, तर हे ॲज अ फंक्शन झालं या रिॲक्टिव्ह फॉर्म कंपोनंटचं. तर हे फंक्शन एक्झिक्यूट करण्यासाठी किंवा हे फंक्शन परफॉर्म करण्यासाठी त्याला कोणत्या तरी कोडची गरज होती. तर ते कोड जे आहे ते स्वतः लिहिलं नाही त्याने, म्हणजे जे क्लासमध्ये अवेलेबल नाही आहे, पण त्याला बाहेरून इम्पोर्ट करावं लागलं. तर बाहेरून इम्पोर्ट करण्यासाठी आपण एक सर्व्हिस लिहिली आहे आणि त्या सर्व्हिसला आपण दिलेले @इंजेक्टेबल. ते @इंजेक्टेबल दिल्यामुळे ती जी सर्व्हिस आहे ती सर्व्हिस आपण इंजेक्ट करू शकतो कोणत्याही क्लासमध्ये किंवा डिरेक्टिव्हमध्ये जिथे गरज आहे तिथे. तर हा कोड आहे, हा कोड आपण लिहिलेला आहे. तर हा कोड जो आहे प्रत्येक कंपोनंट किंवा डिरेक्टिव्ह वापरू शकतो आणि फक्त आपल्याला काय करायचं आहे की ही जी सर्व्हिस आहे तिथे इंजेक्ट करायची आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण कन्स्ट्रक्टरमध्ये इंजेक्ट करतो. या क्लासला जी गरज आहे आउटसाईड रिसोर्स तिने इम्पोर्ट केला आणि तो रिसोर्स जो आहे तो इंजेक्ट झालेला आहे या क्लासच्या कन्स्ट्रक्टरमध्ये, एवढंच आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीचं आहे. तर मला आशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. डिपेंडन्सी इंजेक्शन आणि सर्व्हिसेसबद्दल तुम्हाला माहिती मिळाली असेल. तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर करा तुमच्या मित्रांसोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक केल्याशिवाय जाऊ नका. धन्यवाद मित्रांनो, भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.